अरे तू उभा का, बस ना. नाही, तुम्ही असे उभे असताना मी कशा. बोला ना. त्याचं काय ना तेजस, काल तुला भेटून आल्यावर सोहा आणि तुझ्या लग्नाविषयी मी पुन्हा एकदा विचार केला आणि काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या की ज्या सोहाचा बाबा म्हणून मला महत्वाच्या वाटतात. त्याचं कसं आहे ना तेजस, की सोहा आता MBBS होईल, त्यानंतर तिला न्यूरोसर्जन व्हायचंय आणि त्यासाठी तिला वेळ द्यायला लागेल. म्हणून लग्नाचा विषय तुर्तास तरी आता आपण पुढे ढकलूया. दादा अरे म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? मी तुम्हाला पसंत नाहीये का? अरे तसं नाहीये, डोंट वरी. तू मला पसंत आहेस आणि तुमच्या या नात्याला आमची काहीच हरकत नाहीये. पण कसं आहे तेजस की लग्न झाल्यानंतर तू तुझ्या बिझनेसमध्ये ऑक्युपाय होणार आणि सोहाचं शिक्षणाकडे दुर्लक्ष होणार. आणि आजकालच्या जगामध्ये करिअर जर करायचं असेल तर शिक्षणाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. काका, हाच जर का प्रॉब्लेम असेल तर डोंट वरी. आमच्या लग्नामुळे तिच्या एज्युकेशन मध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये. हो बाबा, माझं आणि तेजसचं यावर ऑलरेडी बोलणं झालंय. सोहा, मी त्याच्याशी बोलतोय ना. काका, हवं तर तुमच्या खात्रीसाठी एकदा माझ्या पॅरेंट्सशी बोलून बघा. आय प्रॉमिस त्यांनाही सोहाच्या एज्युकेशन बद्दल काहीच प्रॉब्लेम नसणार आहे. अरे आपण त्यांच्याशी नंतर बोलूयात, डोंट वरी. ओके काका, तुम्हाला जसं योग्य वाटतंय तसंच करूया. आणि हो, थँक्स माझं जे काही म्हणणं होतं ते शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल. इट्स ओके. तुम्ही जो डिसिजन घेतलाय तो काहीतरी विचार करूनच घेतला असेल. बाय सोहा. बाय आत्या. दादा काय झालं? मी तुला तेच विचारायला आलीये. असं काय घडलंय की तू तेजसशी असं बोलत होतास? काय चुकीचं बोललं? जे काही बोललो ते पूर्ण विचार करून आणि लॉजिकली बोललोय मी. अरे पण हे बघ पमा, मी काय सांगतो ते आधी नीट समजून घे. सोहाचं तसंही लग्नाचं वय अजून काही निघून चाललेलं नाही आणि तिचं शिक्षणही पूर्ण अजून व्हायचंय. आणि तिच्या सुखी आयुष्यासाठी आपण थोडा वेळ थांबलो आणि विचार केला तर काय हरकत आहे? दादा, अरे पण तेजस म्हटलंय ना की तिच्या शिक्षणात तो काही खंड पडू देणार नाही म्हणून. मग काय हरकत आहे? बाबा, तुम्हाला मीनाक्षीने काही सांगितलंय का? मीनाक्षी? ती कशाला मला काय सांगेल?
मग मला सांग, तू मीनाक्षीशी मगाशी एवढं काय रे महत्वाचं बोलत होतास? ते होय, अगं तिचं सध्याचं वागणं आणि तिची जी काही ट्रीटमेंट चालू आहे ना, तर त्याच विषयी मी तिच्याशी बोलत होतो. तुम्हाला काय वाटलं? बरं, तुमचं आता समाधान झालं असेल तर मला जरा बाहेर जायचंय. मी फ्रेश होऊन येतो. आत्ते, बाबा कितीही नाही म्हणत असले ना तरी माझी खात्री आहे मीनाक्षीने त्यांना काहीतरी सांगून हे सगळं घडवून आणलंय. शेवटी मीनाक्षीने तिचे रंग दाखवलेच. हे बघ, तिने कितीही रंग दाखवले ना तरी तू काळजी करू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी. सगळं काही ठीक होईल. आता मी काय सांगतो ते डोक्यात फिट करायचं, कळलं? त्यांनी विचारलं की तुम्ही तिकडे किती वर्ष राहता, तर काय सांगायचं? किती वर्ष? हा, तेजसच्या जन्मा अगोदर. बच्चन, अकल त्यांना चल. अहो पण भाई, अरे हा बोललो ना. अहो पण आमचे पैसे. हे शूटिंग कॅन्सल, पैसे पण कॅन्सल. रे उरटे पैसे दे. थोबाड कुठं उचकटलं ना, नरडी तुमचे ना कापून वर टांगल, कळलं ना छताला? दे पैसे, चल. हे तुमचे घ्या, हे तुमचे. एवढाच परडे आहे, निघायचं आता. निघा निघा, चला 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 लवकर चला. भाई भडकले, चला. अहो निघा, बघते काही. भाई ए गप. हॅलो, तुला थोबाड उचकटू नको म्हणून सांगितलं होतं ना? हा, मग कशाला तोंड मारलं तिकडं? काय काय झालंय? तुझ्या सासऱ्याला सगळं सांगितलं ना? मी नाही हो, मी का सांगेन त्यांना? मग तुझी एवढी जीभ का जड झाली वय ग? बोल की आता तू बघ. तुझ्या नवऱ्याला नाही उभा चिरला ना तर नावाचं विक्रम राज शिर्के नाही. अहो, हे बघा, मी त्यांना काहीही सांगितलेलं नाहीये. ती फ्रेम त्यांच्या हातून धक्का लागून पडली आणि तुटली. मी काही केलेलं नाहीये. हॅलो, प्लीज प्लीज माझं ऐका. हॅलो. प्रेम फुटली म्हणजे आता जजला आपला खरा चेहरा कळला असं. आता या खऱ्या चेहऱ्याचं खरं रूप बी बघ. काय ग, कुणाचा फोन होता? रॉंग नंबर होता. हो, बरं, मी इथे नसताना घरात कोणी येऊन गेलं का? अभि. हा बाबा. अरे तुझ्याकडे एक काम होतं माझं. बोला ना. ते मिस्टर वोरा आहेत ना, ते आता येणार आहेत. त्यांचं एक प्रपोजल आहे, तेवढं समजावून घे. ते तासाभरात येतीलच. कुठे जाऊ नकोस, तू घरीच थांब. पण हे वोरा तर मला कालच भेटले होते. ते मला या संदर्भात काहीच बोलले नाहीत. असं होय. माझं तर आज सकाळीच त्यांच्याशी बोलणं झालं होतं. आणि तसं मी आज जरा दिवसभर बिझी आहे ना. ते माझे मित्र नाहीत का, कुलकर्णी, त्यांच्या ट्रस्टचा एक कार्यक्रम आहे. आणि हो,
त्या कार्यक्रमाला मीनाक्षी ज्या आश्रमात राहत होती ना त्याचे संस्थापक पण येणार आहेत. तर मी हे मीनाक्षीला सांगितलं तर ती मला म्हणाली की मी पण येते, त्या निमित्ताने भेट होईल. हो ना? हो. हा. अरे वा, हे तर खूप छान आहे. म्हणजे मीनाक्षीला त्यांना भेटून बरं वाटेल, हो ना? अभि, तुझ्या गाडीची जरा चावी देतोस का? म्हणजे आम्ही दोघं जरा पटकन जाऊन येतो. तसाही तू आज घरीच आहेस ना? हो ठीक आहे, चालेल ना. तर चावी बघते ड्रॉवर मध्ये. हा. मीनाक्षी, मी बाहेर वाट बघतो, ये. मीनाक्षी, काय ग, जातेस ना? हो. एवढ्या कसला विचारत आहेस? काही नाही. हॅलो. हो, आम्ही निघालोच आहे. हा, पोचतोच आहे. हो, येतो लगेच. बाबा, हं? मगाशी मला तुम्हाला सांगायची संधीच मिळाली नाही की मला विक्रमचा फोन आला होता. काय काय म्हणत होता? मला त्यांनी सगळं विचारून घेतलं बाबा, आणि त्याला हे कळलंय की तुम्हाला त्याच्याबद्दल आता सगळं माहिती आहे. ठीक आहे, त्याला कळलं ना तरी तो आता काहीच करू शकणार नाही. आणि त्याने काही करायचा विचार जरी मनात आणला ना तर तो आता आपल्या जाळ्यात अडकलेला असेल. आणि हे बघ मीनाक्षी, अभि आता घरामध्ये, त्याच्यामुळे तो सेफ आहे. आणि आपण आता दोघंही बाहेर चाललोय, त्याच्यामुळे टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाहीये. आपण आता इथून थेट पोलीस स्टेशनला जाणार आहोत. तिथं काही ऑफिसर्स माझ्या ओळखीचे आहेत, ते लगेच ऍक्शन घेतील. विक्रमला काहीच कळणार नाही. चालेल. आत्ता बघतीयस ना हे जे काही चाललंय ते. तुला तरी पटतंय का हे सगळं? अगं मला पटत नाहीये ना, म्हणूनच तुझ्या बाजूने उभी आहे मी. तुला काय वाटतं आत्ता हे दोघं जण कुठे गेले असतील? मला तर वाटतं ना तेजसकडेच गेले असतील. तुझ्या आयुष्यामधून तेजसला कायमचा बाहेर घालवायचा विचार दिसतोय मीनाक्षीचा. मीनाक्षी पण ना पक्की आतल्या गाठीची, काही थांग पत्ता लागत नाही. मला तर बाबांवरच विश्वास बसत नाहीये. माझ्यापेक्षा मीनाक्षी इम्पॉर्टंट आहे आता त्यांना, म्हणूनच तिच्यावर एवढा विश्वास ठेवतायत ना. सोहा, अगं सोहा, सोहा. हा बोल बघ्या. भाई तुमचा अंदाज खरा ठरलाय. तुमचा डुप्लिकेट सासरा आणि तुमची ओरिजिनल बायको आत्ताच गाडीत बसून इकडून निघालेत. बघ्या, माझ्या बायकोचं नशीबच लय भारी आहे. पहिल्यांदा स्वतःच्या सासूला म्हणजे माझ्या आईला मारताना बघितलंय, आणि आता बघ्या 100% ते पोलीस स्टेशनला जाणार आहेत. भाई मग आता काय करायचं? आता एक काम करायचं, पटकन शॉर्टकट आणायचं, नाही तर त्या बॉम्बे केमिकल पाशी येऊन भेटायचं. हं? आज लय दिवसांनी राडा होणार आहे, मोठा राडा. चालेल भाई, ठेवतो.
वर पळणारे ग बायको तू हा. आपण आलोच तुला गाठायला. बाबा, आपण दोघं घरी खोटं कारण सांगून बाहेर पडलो. हे अभिंना कळलं तर? हे बघ मीनाक्षी, एकदा का त्या विक्रमचा बंदोबस्त झाला ना की आपण घरच्यांना सगळं काय खरं ते सांगणारच होतो. त्यांना नंतर सत्य हे सगळं कळणारच आहे. हे बघ मीनाक्षी, मी तुझ्या बरोबर आहे. त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. सगळं काही ठीक होईल. हे बघ आता लक्षात ठेव, त्यांची गाडी इकडे येतच असेल. पोलीस स्टेशनला जायला एकच तुमचा रस्ता आहे. इकडं कुठं सीसीटीव्ही कॅमेरे बी नाहीत. सांगितलेली पोझिशन घे. निघ निघ निघ. Oh my God. कोणाचा तरी ऍक्सिडेंट झालेला दिसतोय. मीनाक्षी, बाबा, बाबा, बाबा उठा ना बाबा. हेल्प, प्लीज कोणीतरी वाचवा, प्लीज हेल्प. बाबा, बाबा डोळे उघडा बाबा.